आज आपण बनवणार आहोत बेकरी स्टाईल खस्ता आणि क्रॅक्स पडलेली नानकटाई. तुम्ही बघू शकता, नानकटाई बघून वाटत सुद्धा नाही आपण ही घरी बनवली. सेम बेकरी स्टाईल टेक्स्चर आलेलं आहे नानकटाईचं. तुम्ही अशा नानकटाई बनवून घरी स्टोअर पण करून ठेवू शकतात. आता आपल्याला मार्केटमध्ये जायची गरज नाही. घरच्या घरी कमी साहित्यापासून तुम्ही अशी एकदम टेस्टी आणि तोंडात टाकल्याबरोबर विरघळेल अशी नानकटाई करू शकतात. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा. आता मी तुम्हाला एक नानकटाई तोडून दाखवते. तुम्हाला त्याहून कळेल नानकटाईचं टेक्स्चर कसं आहे. हे बघा, किती छान ब्राऊन रंग आलेला आहे नानकटाईला. इथे तोंडात टाकल्याबरोबर विरघळेल अशी आपली नानकटाई तयार झाली. नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल मध्ये. रेसिपी तर तुम्हाला कळालीच आहे, त्यामुळे जास्त वेळ वाया न घालता आपण साहित्याकडे वळूया. बेकरी स्टाईल खस्ता नानकटाई बनवण्यासाठी लागणारं साहित्य. इथे मी 1 कप मैदा घेतला. त्यानंतर 1 कप पिठी साखर. इथे मी घरातील साखर मिक्सर मध्ये फिरून घेतलेली आहे. त्यासोबतच अर्धा कप बेसन, अर्धा कप साजूक तूप. इथे साजूक तुपाच्या ठिकाणी तुम्ही डालडा पण घेऊ शकता. त्यानंतर 1/4 कप बारीक रवा, 1 टीस्पून इलायची पावडर, हाफ टीस्पून बेकिंग पावडर, हाफ टीस्पून बेकिंग सोडा, चॉप केलेला पिस्ता. नानकटाई बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला साजूक तूप एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. इथे आपण 2 मिनिटांसाठी साजूक तूप फेटून घेणार आहोत विस्कच्या सहाय्याने. जोपर्यंत तुपाचा कलर चेंज होत नाही, ते थोडंसं व्हाईट कलरचं दिसत नाही, तोपर्यंत आपल्याला तूप फेटून घ्यायचं आहे. इथे नानकटाई बनवण्यासाठी तूप जास्त घट्ट पण नाही पाहिजे किंवा खूप जास्त पातळ पण नाही पाहिजे. नॉर्मल रूम टेम्परेचरवरचं तूप घ्यायचंय आपल्याला. हे बघा, इथे तुपाला थोडंसं व्हाईट कलर आलेला आहे. आता यामध्ये आपण पिठी साखर ऍड करणार आहोत. पुन्हा आपल्याला हे मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं आहे. आता पिठी साखर तुपामध्ये ऍड करून घेतली. जोपर्यंत याला एकदम क्रीम सारखं टेक्स्चर येत नाही, तोपर्यंत आपल्याला पिठी साखर तुपामध्ये फेटून घ्यायची आहे. इथे मी तुपामध्ये पिठी साखर मिक्स करून घेतली. इथे अजून आपलं मिश्रण तयार झालेलं नाही. नानकटाईचं मिश्रण तयार झालंय कशामुळे ओळखायचं? त्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं. त्यानंतर थोडंसं हातावर मिश्रण घ्यायचं आणि ते पाण्यामध्ये टाकून बघायचं. तुम्ही बघू शकता पाण्यामध्ये मिश्रण टाकल्याबरोबर लगेच तळाला जाऊन बसलं. इथे जोपर्यंत आपलं मिश्रण पाण्यावर तरंगत नाही, तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे. जेव्हा पाण्यावर मिश्रण तरंगायला सुरुवात झालं, त्यावेळेस समजून घ्यायचं आपलं मिश्रण छान फ्लफी तयार झालं. इथे मिश्रण फेटता-फेटता 5 ते 6 मिनिटं पूर्ण झाले. इथे आपण तुपामध्ये पिठी साखर मिक्स करून घेतली होती. त्यानंतर त्याला छान फेटून घेतलं. तुम्ही बघू शकता सेम क्रीम सारखं टेक्स्चर झालं. आता आपण पुन्हा चेक करूया आपलं नानकटाई बनवण्यासाठी लागणारं मिश्रण तयार झालं की नाही. इथे मिश्रण चांगलं फ्लफी झालं आणि चांगलं व्हाईट कलर आलेला आहे त्यावर. आता पुन्हा वाटीमध्ये पाणी घ्यायचं आपल्याला आणि थोडंसं मिश्रण पाण्यामध्ये टाकून बघायचं आहे. हे बघा, मिश्रण कसं सहज पाण्याच्या वरती आलं. याचा अर्थ असा आहे की आपलं मिश्रण एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे नानकटाई बनवण्यासाठी. सुरुवातीला जेव्हा आपण मिश्रण पाण्यात टाकलं होतं, ते डायरेक्ट तळाला जाऊन बसलं होतं. पण हे तळाला जाऊन डायरेक्ट वरती आलं. आता इथे एक स्ट्रेनर घ्यायचंय आपल्याला. आता यावर आपण मैदा काढून घेऊया. त्यानंतर मैद्यामध्ये बेसन ऍड करून घेणार आहोत. इथे आपल्याला बेसन भाजून घ्यायची गरज नाही. इथे नानकटाईमध्ये बेसन ऍड करण्याचं हेच कारण आहे की नानकटाईला छान कलर पण येतो आणि टेक्स्चर पण छान येतं आणि टेस्ट पण छान लागती. आता यामध्ये आपण बारीक रवा ऍड करून घेऊया. रवा ऍड केल्यामुळे काय होतं, नानकटाई चांगली दाणेदार तयार होते. आता यामध्ये आपण बेकिंग पावडर ऍड करून घेऊया. आता आपण बेकिंग सोडा ऍड करून घेऊया. आता सर्वात शेवटी आपण इलायची पावडर ऍड करून घेऊया. आता आपण हे सर्व साहित्य चाळून घेणार आहोत. चाळून घेतल्यामुळे बॅटर चांगलं फ्लफी तयार होतं आणि नानकटाई चांगली सॉफ्ट आणि खस्ता तयार होते. इथे आपण सर्व ड्राय इन्ग्रीडियंट्स चाळून घेतलेले आहे. इथे आपल्याला डो बनवण्यासाठी दूध किंवा पाण्याचा अजिबात यूज करायचा नाही. आता आपण हाताच्या सहाय्याने हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊया. इथे आपल्याला डो बनवताना खूप जास्त प्रेशर द्यायचं नाही. नॉर्मल हाताने आपल्याला सर्व साहित्य फक्त गोळा करून घ्यायचं आहे. इन केस तुमचं मिश्रण जर घट्ट वाटलं किंवा थोडंसं ड्राय वाटायला लागलं, तर तुम्ही काय करा साइडला थोडंसं 2-3 चमचे तूप घ्या आणि त्याला चांगलं फेटून घ्या आणि या मिश्रणामध्ये ॲड करून पुन्हा मिक्स करून घ्या. पण दूध किंवा पाणी अजिबात टाकू नका. हे बघा अशा प्रकारे हलक्या हाताने मी नानकटाईचा डो कंबाईन करून घेतला. म्हणजेच एकत्र करून घेतलेला आहे. इथे आपल्याला हलक्या हातानेच करून घ्यायचं आहे सर्व काम. कारण की जर आपण प्रेशर देऊन जर डो मळला, तर नानकटाईचं टेक्स्चर चेंज होऊ शकतं.
तुमचं जर नानकटाईचं मिश्रण ड्राय वाटत असेल, तर तुम्ही इथे तूप फेटून पण टाकू शकतात किंवा तूप फेटून न टाकता पण टाकू शकतात आणि एकत्र करून घ्यायचं पुन्हा आणि अशा प्रकारचा डो तयार करून घ्यायचा. इथे आपण नानकटाई कढाईमध्ये बनवणार आहोत. त्यासाठी सर्वात आधी आपल्याला कढई प्रीहीट करून घ्यायची आहे. त्यासाठी मी कढईच्या तळाला मीठ टाकलं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे मीठ ब्राउन कलरचं कसं काय दिसतं? तर याआधी मी केकच्या रेसिपी बनवताना याच मिठाचा यूज केला होता. ते मीठ फेकून न देता आपण एकसारखी कितीही रेसिपी बनवू शकतो त्या मिठापासून. आता यावर आपण एक स्टँड ठेवूया. इथे मीडियम फ्लेमवर आपल्याला 5 ते 6 मिनिटासाठी कढई प्रीहीट करून घ्यायची आहे. त्यासाठी आता कढईवर झाकण ठेवूया. इथे मी नानकटाईचा डो 5 मिनिटासाठी फ्रिजमध्ये ठेवला होता सेट करण्यासाठी. आता आपला डो चांगला सेट झाला. आता यापासून आपण नानकटाई तयार करून घेऊया. आपल्या नानकटाई एकसारखे दिसावं त्यासाठी कुठला एक स्पून सेट करून घ्यायचा. म्हणजे नानकटाई छान एकसारख्या दिसतात. आता इथे नानकटाईचा आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटा किंवा मोठा ठेवू शकता. आता याला हाताच्या सहाय्याने थोडंसं गोल-गोल करून घ्यायचं आपल्याला. हे बघा, अशा प्रकारे आपली एक नानकटाई तयार झाली. इथे मी नानकटाई बेक करण्यासाठी केक टिनचा यूज करणार आहे. त्यासाठी केक टिनला मी ऑइलने ग्रीस करून घेतलं. त्यानंतर त्यावर बटर पेपर लावला. बटर पेपरला पण मी ऑइलने ग्रीस करून घेतलं. आता यामध्ये अशा प्रकारे नानकटाई ठेवायचे आपल्याला. आता राहिलेले सर्व नानकटाई याच पद्धतीने तयार करून घेऊया आणि केक टिनमध्ये सेट करून घ्यायचे आपल्याला नंतर. हे बघा, आता मी तुम्हाला अजून दुसरी एक नानकटाई तयार करून दाखवते. म्हणजे तुम्हाला त्याहून थोडासा अंदाज येईल. तुम्ही बघू शकतात नानकटाई बनवायला खूप सोपी आहे. इथे आपल्याला नानकटाई थोड्या-थोड्या अंतरावर ठेवायची आहे. म्हणजे नानकटाई फुगल्याच्या नंतर ती दुप्पट होते. त्यासाठी आपल्याला थोडं-थोडं अंतर ठेवूनच आपल्याला नानकटाई सेट करून घ्यायची आहे केक टिनमध्ये. इथे मी फर्स्ट बॅचमध्ये 6 नानकटाया तयार करून घेतल्या. आता यावर गार्निशिंगसाठी आपल्याला पिस्ता लावून घ्यायचा आहे. म्हणजे नानकटाई बेक झाल्याच्या नंतर खूप छान दिसते. बाकीच्या नानकटाया आपण नंतर करणार आहोत. केक टिनमध्ये जेवढ्या बसतील तेवढ्याच आपल्याला नानकटाया बनवून घ्यायच्या आहे. हे बघा, अशा प्रकारे नानकटाईवर मी पिस्ता लावून घेतला. आता आपल्या नानकटाया तयार आहे बेक करण्यासाठी. इथे आपली कढाई पण प्रीहीट झाली. आता आपण नानकटाईचा केक टिन कढईमध्ये ठेवूया बेक करण्यासाठी. इथे आपल्याला लो फ्लेमवर नानकटाई बेक करून घ्यायची आहे 20 मिनिटासाठी. आता आपण पुन्हा कढईवर झाकण ठेवूया. आता आपण चेक करूया नानकटाई बेक झाले की नाही. हे बघा, नानकटाई किती छान बेक झाली. तुम्ही बघू शकता. नानकटाई चांगली फुगलेली आहे. इथे नानकटाईची बेकिंग प्रोसेस त्याच्या शेपवर पण डिपेंड असते. कारण जर आपण नानकटाई जर जाडसर केली तर त्याला बेक व्हायला टाईम लागतो आणि आपण जर पातळ नानकटाई केल्या तर त्या लवकर बेक होतात. आता आपण हा केक टिन बाहेर काढून घेऊया नानकटाईचा आणि राहिलेले सर्व नानकटाई याच पद्धतीने बेक करून घेणार आहोत. आता इथे नानकटाईचा केक टिन थंड झाला. आता मी तुम्हाला दाखवते नानकटाई बेक झाली की नाही ते कशाने ओळखायचं. हे बघा, नानकटाईच्या खालच्या साईडला किती छान ब्राउन कलर आलेला आहे. याचा अर्थ असा आहे आपली नानकटाई एकदम परफेक्ट बेक झाली. तुम्ही बघू शकता. हे बघा, आता राहिलेले सर्व नानकटाई याच पद्धतीने बेक करून घेऊया. इथे आपली बेकरी स्टाईल खस्ता नानकटाई तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान क्रॅक्स आले नानकटाईवर. ही नानकटाई खायला खूप टेस्टी लागते. तोंडात टाकल्याबरोबर विरघळेल अशी आपली नानकटाई तयार झालेली आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सेम अँड कॉमन रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्तपैकी बेकरी स्टाईल खस्ता नानकटाई तयार झालेली आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सेम अँड कॉमन रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑलरेडी सबस्क्रायबर असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका. जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील.